न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। भोंदू बाबाच्या अत्याचार प्रकरणानं खळबळ, आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी। पालघरमधील डहाणू तालुक्यातील कासा परिसरात 13 वर्षीय मुलीवर गावठी औषध देण्याच्या बहाण्यानं अत्याचार झाल्याच्या प्रकरणाचं तीव्र राजकीय पडसाद उमटू लागलेत। विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोढे व आमदार रोहित पवार यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात भेट देत पीडित मुलगी व कुटुंबियांची विचारपूस केली। दोन्ही नेत्यांनी घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। दरम्यान प्रकरणातील आरोपी भोंदू बाबाला न्यायालयानं 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे। iNews 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट। घटना तर एकदम धक्कादायक आहे की 10 वर्षाच्या आजोबांनीच चिमुकलीवरती अत्याचार केलेले आहेत। त्याबाबत आपण काय बोलालात, इथेही आपण कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। एकतर ही जी घटना पालघरमध्ये घडली तर त्या पीडितांच्या परिवाराशी आम्ही सर्वजण जाऊन भेटलो। सुनीलजी भुसारा आमच्या बरोबर आहेत, आमचे सर्व महिला पदाधिकारी आहेत, सर्व इथले कार्यकर्ते पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आज इथं आलेले आहेत। खरं तर ही घटना काल आणि परवाच्या मध्यरात्री ती घडली आणि काल संध्याकाळी म्हणजे ही घडली खरं तर आपल्या डहाणू तालुक्यामध्ये। पण हे जे काही परिवार आहे, कुटुंब आहे, हे पालघर तालुक्याचं आहे। जेव्हा ही घटना घडल्यानंतर हे कुटुंब तसं घाबरलेलं होतं, पण तरी सुद्धा ती जी मुलगी आहे, लहान मुलगी आहे, तिची आई असेल आणि तिची मोठी बहीण असेल, त्या लढवय्या आहेत। न घाबरता त्या लगेचच ज्या तालुक्यातून ते येतात त्या तालुक्यामध्ये जाऊन भोईसर इथे जाऊन पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांना ते भेटल्या। ते तिथे असले तरी घटना ही डहाणू मध्ये घडली, म्हणजे कासा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तिथल्या पोलीस स्टेशनली या पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर इथं हे महिला नाही तर मुली येऊस तर इथं असणाऱ्या चांगल्या पीआयनी पाटील साहेब असतील व कासा पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी आणि जे पोलीसवाले आहेत लगेचच्या लगेच या अतिशय विचित्र भोंदू बाबा जो क्रिमिनल आहे त्याला ताब्यात घेतलं आणि मग लगेच तपास तिथं सुरू केला। हॉस्पिटलला त्या मुलीला, लहान मुलीला आणलं। इथे असणारा जो दवाखान्यातला स्टाफ आहे ते सुद्धा कोऑपरेटिव्ह आहे। त्यांनी सुद्धा लगेचच्या लगेच जे काही स्वॅब घ्यायचे होते, ज्या टेस्ट करायच्या होत्या त्या सर्व टेस्ट केल्या। या परिवाराचं मत आहे, दुर्दैव असं की या त्या जे पती आहेत, म्हणजे आई आहेत, या मुलीला, लहान मुलीला वडील नाहीयेत। लहान असतानाच ते वडील वारले, पण तरी सुद्धा हा परिवार तिथं लढतोय। त्यांचं एवढंच मत आहे की हे जो काही नराधमाने तिथं अत्याचार केलेला आहे, हा जो भोंदू बाबा आहे, त्याला मोठी मुलं आहेत आणि काल इथं मोठा मुलगा जेव्हा कपडे घेऊन आला होता तो वेगळ्या दृष्टिकोनातून नाही तर दृष्टीने नाही तर घाबरवण्याच्या दृष्टीने त्या मुलींकडे तिथं तो बघत होता। त्यामुळे पोलिसांना आम्ही विनंती केलेली आहे की कुठेही काही झालं तर कुणी धमकवलं नाही पाहिजे, या मुलींना प्रोटेक्शन त्या ठिकाणी तुम्ही द्या, आणि त्यांनी तिथं मान्य केलेलं आहे। पण आता आमचं एवढंच मत आहे की ही घटना घडली, पण या महाराष्ट्रामध्ये दिवसाला 24 बलात्कार त्या ठिकाणी होत आहेत। आता म्हणजे तासाला 1 बलात्कार तिथं दुर्दैवाने होत आहे। आणि पॉस्कोच्या केसेस जर आपण बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये 13,000 पेक्षा जास्त केसेस 2025 मध्ये झालेल्या आहेत। म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतोय तर 5-6 केसेस आता एका तासामध्ये तिथं झाल्या असतील। त्याच्याच बरोबर 50,000 पेक्षा जास्त विनयभंग नाही तर महिलांवरच्या अत्याचारच्या केसेस 2025 मध्ये एका वर्षात तिथं या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत। त्याच्याच बरोबर महिला आणि मुली या गायब होण्याचं प्रकरण बघितलं तर 1.5 लाखापेक्षा जास्त आहे। त्यातल्या काही सापडल्या, 30,000 अशा महिला एका वर्षामध्ये, त्यांचा अजून काही आतापत्ता तिथं नाहीये। त्यामुळे आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, संतांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये, महामानवांच्या महाराष्ट्रामध्ये जिथं आपल्याला सगळ्यांनी शिकवलेलं की महिलांचा मान सन्मान हा ठेवला पाहिजे, याच आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने अत्याचार होत असेल तर ते दुर्दैवी आहे। त्यामुळे महाविकास आघाडी सरकार असताना एक शक्ती कायदा आणावा यासाठी सगळ्यांनीच
सकारात्मक मतदान केलं होतं. एक कायदा पास झाला होता आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि काही वेळापूर्वी इथं गोरेताई आल्या होत्या. त्या सुद्धा अपर हाऊसमध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये उपसभापती होते, त्यावेळेस सभापती नव्हते. उपसभापती असताना त्यांनी सुद्धा तो कायदा पास केलेला आहे. पण दुर्दैव असंच केंद्र सरकारने तो कायदा स्वीकारला नाही, तो परत आपल्या महाराष्ट्रामध्ये पाठवलाय. त्यामुळे आमची मागणी आहे पुढच्या काही दिवसातच एक स्पेशल सेशन हे महाराष्ट्र सरकारने घेण्यात यावं आणि त्याच्यात हा जो कायदा आहे शक्ती कायदा तिथं पास व्हावा अशी सरकारला त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो. ही चौथी घटना आहे. 2 पुण्याच्या, अकोल्याची एक आणि ही आहे. आणि पुण्यामधली एक घटना तर खूप निंदनीय आहे की आजोबांनी 10 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार केले. या घटनांमध्ये वाढ होते. नेमकं आपण आज इथे भेट घेतली पीडितांची, काय सांगाल याबद्दल? मी सगळ्याच घटनांच्या मध्ये जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येकाला माहिती घेऊन पोलिसांशी बोलून पुढे न्याय देण्याच्या दृष्टीने पावलं उचलत असते. आणि या सगळ्या कामामध्ये हा सामाजिक भाग असला कामाचा तरी सुद्धा माननीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं या प्रत्येक घटनेच्याकडे लक्ष असतं. इथे संबंधित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला मी भेटले आणि अत्यंत गरीब परिस्थितीमधल्या हे कुटुंब असलं तरी सुद्धा त्यांची अपेक्षा न्यायाची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आरोपीला जामीन मिळता कामा नये आणि लवकर कोर्टाचा निकाल लागावा आणि त्या मुलीचं शिक्षण चालू राहावं अशी त्यांची अपेक्षा आहे. मी माजी आमदार मनीषाताई निमकर, तसंच संख्ये पांडुरंग पाटील साहेब संपर्क प्रमुख, संगीता चव्हाण राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आणि पालघरची शिवसेना महिला आघाडी सगळे इथे होते. पण आतमध्ये आम्ही थोडक्यात 4-5 महिला गेलेलो होतो आणि आश्वासक परिस्थितीमध्ये तिच्याशी आम्ही बोललो. तिला काय झालंय हे म्हणण्यापेक्षा तिचं मनोगत आणि तिच्या आईचं मनोगत समजून घेतलं आणि समजून घेतल्यावर त्या मुलीची अपेक्षा आहे की पुढे शिकायचं, आरोपीला शिक्षा व्हावी, आईची पण तीच अपेक्षा आहे. आणि अशा प्रकारचा तो जो मांत्रिक आहे तर तो दबाव जर का आणत असेल तर वेळप्रसंगी अशा लोकांवरती टाडाच्या मार्फत किंवा संघटित गुन्हेगारीच्या मार्फत सुद्धा केस होऊ शकते. आणि म्हणून त्याला मदत करणारे जे लोक कोणी असतील दृश्य किंवा अदृश्य त्यांना मी इथे इशारा देते की सर्व प्रकारनी जाळं पोलिसांचं विणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लवकर न्याय मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. काही वेळेला समाजामध्ये साक्षीदार संरक्षण कायदा जरी असला तरी सुद्धा मुलींना पाहिजे तेवढं संरक्षण मिळत नाही आणि मग ती केसमध्ये प्रॉब्लेम तयार होतात. पण मला इथे 2 गोष्टी सांगायच्यात. एक म्हणजे ही नॉन कंपाऊंडेबल केस असते, म्हणजे बाकीच्या केसेस जशा मागे होऊ शकतात समेटानी तशी नॉन कंपाऊंडेबल केस बलात्कार किंवा बाललैंगिक शोषणाची होऊ शकत नाही. जर का कोणी एखादा व्यक्ती किंवा एखादा अधिकारी किंवा अजून कोणी समाजातला स्वतःला राजकीय म्हणणारा व्यक्ती जर का असा दबाव आणत असेल तर त्यांना सुद्धा तो गुन्हा केला म्हणून शिक्षा होऊ शकते. माननीय न्यायालयाला माझी विनंती आहे की नॉन कंपाऊंडेबल केस असल्यामुळे ही परस्पर मागे घेतली जाऊ शकत नाही केस, ती संपूर्णपणे त्याची तारखा पडून शिक्षा सुद्धा जाहीर होऊ शकते. आता तांत्रिकदृष्ट्या DNA टेस्ट, सगळे पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा हा सगळा लक्षात घेतला तर मला असं वाटतं की 100% दोषसिद्धी म्हणजे कन्व्हिक्शन या केसमध्ये होणार आहे. आणि जे कोणी असे कारणामुळे काही दबाव आणत असतील तर मी आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही विनंती केलेली आहे की उद्या कोर्टामध्ये ज्या केस चालेल त्यावेळेला त्यांच्या बरोबर कोणी ना कोणी सातत्याने साथीला सहकार्य म्हणून संरक्षण म्हणून असलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की आमची जी शिवसेना महिला आघाडी आहे ती आहे, स्वतः पांडुरंग पाटील साहेब आहेत, हे सगळेजण त्याच्यासाठी म्हणून सज्ज असतील. त्यांच्या गावामधले जे गावकरी आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की कुठली केस आहे, मी गावाचं नाव मुद्दाम घेत नाहीये, पण कुठली केस आहे म्हणण्यापेक्षा ज्यांना मदत पाहिजे त्यांना मदत देणं आणि अजून त्या कुटुंबाला काहीतरी नको ते प्रश्न विचारणं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. माझी मीडियाला पण विनंती आहे की तुम्ही अत्यंत जबाबदार आणि अनुभवी मीडिया आहात. अशा वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता त्या डिस्चार्ज झाल्यावरती त्यांचं गाव किंवा तिथला तपशील किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाखती या तुम्ही टाळा. कारण राजस्थानमध्ये एका महिलेचा चेहरा जरी ब्लर दाखवला तरी आवाजावरून लोकेशन शोधून तिथे आरोपीने हल्ला केलेला होता. आणि त्याचबरोबर पॉक्सोची 140 कोर्ट महाराष्ट्रामध्ये असावीत असं केंद्र सरकारचा प्रस्ताव होता. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला असला तरी फक्त 38 कोर्ट झालेली आहेत. या पार्श्वभूमीवरती ती कोर्ट व्हावीत. आणि आज विशेष म्हणजे मी माननीय शिंदे साहेबांना सकाळी कळवलं होतं की मी इथे पालघरला येणार आहे, अशी अशी केस झालेली आहे. त्यावेळेला मी त्यांना फोन केला, त्यांना ही केस आता आतमध्ये सांगितली आणि माननीय शिंदे साहेबांनी त्या मुलीची आई, संबंधित मुलगी आणि तिची बहीण यांच्याशी अतिशय हृदय आणि अतिशय अंतःकरणपूर्वक संवाद साधलेला आहे. त्यांनी त्यांना धीर दिलेला आहे की मी SP ऑलरेडी बोललेलो आहे, लवकरात लवकर केस उभी राहून शिक्षा आरोपीला होईल याच्यासाठी आम्ही सगळे बरोबर आहोत
आणि त्याचबरोबर इथले शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत संख्ये आणि सर्वजण, त्या सगळ्यांना पण मी याच्यामध्ये पाठपुरावा करायला सांगतो. आणि नीलमताई, तुम्ही पण जे काही शक्य आहे ते जरूर करताच आहात. आणि अशा प्रकारच्या ज्या ज्या घटना घडतायत त्या प्रत्येक केसकडे आमचं लक्ष आहे. पुण्याची जी घटना झालेली आहे त्याच्याबद्दल पोलिसांशी मी डिटेल बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीला कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळणार नाही अशी खात्री पोलिसांना आहे. पण त्याचबरोबर ज्या महिलेनी ही गोष्ट निदर्शनाला आणली तिची माहिती, तिचे बाईट्स, तिची ओळख जाहीर करून अजून त्या वस्ती पातळीवरती एक गोंधळाचं वातावरण होऊ नये या दृष्टीने लोक तिथली जागृत होती, सक्षम होती. काहीतरी घरामध्ये प्रकार चाललाय कळल्याबरोबर दार उघडून ते सगळे आत गेले, त्यामुळे त्या मुलीचा जीव वाचलेला आहे. तर माझं म्हणणं, हा प्रश्न तुम्ही आम्हाला जो विचारताय तर त्याच्यामध्ये एक मला दिसतंय की एक लिंगपिसाट प्रवृत्ती संपूर्ण राज्यामध्ये गोंधळ घालते आहे. आणि अशा पद्धतीच्या वासनांध गोष्टींना खत पाणी घालणारा सोशल मीडिया आणि त्या पद्धतीचे जोक आणि त्यांना संरक्षण देऊन प्रतिष्ठा देणारे लोक जोपर्यंत वाढतायत तोपर्यंत फक्त जे पीडित आहेत त्यांनाच हा प्रश्न येऊन विचारणं योग्य नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आम्ही जे आलेलो आहे त्याच्यामध्ये आम्ही डॉक्टरशी बोललेलो आहे. त्याच्यानंतर त्यांना मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव लवकर जावा या दृष्टीने आम्ही पावलं उचलली आहेत. आणि आता याच्या पुढे काही जे लोक येतील तो शक्ती कायदा आणा असं म्हणतात, तर मी नम्रतेने सांगू इच्छिते की भारतीय न्याय संहितेमध्ये शक्ती कायद्यामधल्या सगळ्या तरतुदी समावेश झालेल्या आहेत.